आणि मालवणमधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यानं तयार केला होता तो जयदीप आपटे गेले 10 दिवस पोलिसांना गुंगारा देत होता। अखेर त्याच्याच घरातून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। त्याला मालवणमध्ये नेण्यात आलं। कोर्टाने 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। जयदीप आपटे सापडल्यानंतर सुद्धा विरोधकांनी काही गंभीर आरोप केले। पोलिसांना जयदीप आपटे सापडला कसा? आपटे सापडल्यानंतरही त्याच्याकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळू शकणार आहेत का? हे आणि असा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा एनडीटीव्ही मराठीचा हा रिपोर्ट। अखेर शिवाजी महाराजांचा गुन्हेगार सापडलेला आहे। ज्यानं मालवणातल्या शिवरायांचा पुतळा तयार करताना कर्तव्यात कसूर केली तो जयदीप आपटे अखेर सापडलेला आहे। फरार असलेल्या आपटेला 10 दिवसांनी बेड्या ठोकण्यात आल्या। मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यापासून शिल्पकार जयदीप आपटे फरार होता। पोलिसांनी जयदीपच्या शोधासाठी 7 पथकं नेमली होती। त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती। जयदीपचं कुटुंबीय शहापूरला नातेवाईकांकडे राहायला गेलं होतं। पोलिसांनी शहापूरला जाऊन जयदीपची पत्नी आणि आईची चौकशी केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी जयदीपची आई आणि पत्नी कल्याणमधल्या घरी परतले। पोलिसांनी आपटेच्या संबंधित ठिकाणी पाळत ठेवली होती। आपटे त्याच्या कुटुंबियांना भेटायला घरी येणार अशी खबर पोलिसांना मिळाली होती। रात्री 10:15च्या सुमारास आपटे घराजवळ आला आणि घराच्या खालीच पोलिसांनी त्याला अटक केली। तो फरार झाल्यापासून कल्याण परिमंडळमध्ये विविध पथके ही तयार करण्यात आलेली होती आणि आपटेची लपण्याची सर्व जी काही संशयित ठिकाणे आहेत त्याच्यावर आम्ही पाळत ठेवून होतो। या तपासादरम्यान आम्हाला काल अशी खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली। आमच्या माहितीप्रमाणे ठीक 10:15च्या आसपास हा आपटे त्याच्या घरी जाण्यासाठी त्याच्या घराच्या जवळच मिळून आला। आमच्या पथकाने त्याला ताब्यामध्ये घेतलं आणि त्याला काल संध्याकाळीच 10:30 वाजता DCP ऑफिसला आणलं गेलं। आपटे सापडला असला तरी त्याला वाचवण्याच्या हालचाली वर्षा बंगला आणि मालवणवरून सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। एवढंच नव्हे तर आपटेच्या जामिनासाठी सूत्र ठाण्यात न हलत असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केलाय। शिवभक्तांचा एवढा दबाव आणि एवढा रेटा होता की त्याला त्याचे बॉस हे वाचवू शकले नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात जे घडलं हे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं। सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी 8 दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलतात। संरक्षण करण्याचं काम सरकार करेलच, पण सरकारचा मित्र आहे ना जयदीप आपटे, त्यामुळे सरकारने त्याला काम दिलं। सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बाबतीत ज्या काळज्या घ्यायच्या त्या साध्या काळज्या पण सरकारने घेतल्या नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला। महाराष्ट्र कधी याला माफ करणार नाही आणि जयदीप आपटेसारख्या अपरिपक्व कलाकाराला हे काम दिलं ही चूक देखील याच सरकारची आहे। ते नेव्हीवर घालतायत पण चूक PWDची आणि या सरकारची आहे। आपटेच्या मुद्द्यावरून राजकारण करू नका, दोषी असेल तर कठोर कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। पळून पळून कुठे जाणार? शेवटी पोलीस आमचं गृहखातं आहे, त्यांनी त्याला अरेस्ट केलेली आहे। त्याच्यावर कडक कारवाई होईल आणि जे काही यापुढे चौकशी होईल, कठोर कारवाई होईल। कुणालाही यामधून क्षमा नाही, कुणालाही सरकार सोडणार नाही आणि म्हणून जे लोक काय काय अफवा पसरवत होते त्यांना एक मोठी चपराक या माध्यमातून मिळालेली आहे। जयदीप आपटेला शिल्पकार म्हणून फार अनुभव नसतानाही त्याला एवढा मोठा पुतळा उभारण्याचं काम कुणी दिलं? पुतळा कोसळल्यापासून जयदीप आपटेला लपायला कोणी मदत केली? जयदीप आपटेवर पुतळा लवकर पूर्ण करण्यासाठी दबाव होता का? जयदीप आपटेला अटक झाल्यानंतर आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत। चुकीला माफी नाही असं सरकारनंच खडसावलंय, त्यामुळे शिवरायांच्या गुन्हेगाराला योग्य शिक्षा मिळायलाच हवी। अमजद खान, NDTV मराठी, मुंबई।